फोन केला होता इंद्रजित सावंत यांना, 1 महिनाभर लागतो, कृष्णा आंधळे अजून त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील. वाटतं तुम्हाला की त्यांना सोडून देतील? सोडतील, बघा तुम्ही. अजूनही आता मला माहिती नाही, कारण काही बातम्या आपण विसरून जातो. आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा, कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, कोणत्या गावात हो? नक्की नक्की ना? आहे ना? म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळात पडला ना की खरंच बदलापूर का? आता तुम्ही काय म्हणालात, आपटेंची शाळा. आपटे कुठे आहेत? आपटे कुठे आहेत? म्हणजे तेव्हा जे काय एक काहूर उठलं होतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का, तर आज ते संचालक कुठे आहेत? त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. तसंच हे कोरटकरबद्दल तुम्ही किती ओरडणार? 2 दिवस ओरडाल, पण अटक केली, आता तो कोणत्या तुरुंगात आहे, काय करणार, त्याला किती दिवस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या थातूर मातूर चाललेले. सोलापूरकर कुठे? एसनशी जे काय आहे ते एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. पण एसनशीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसनशी गद्दार आहे. घर घर में आज तक वो जहर दे रहे थे, अब जाके अनाज दे रहे, अच्छी बात है. लेकिन भाजपा ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ ही दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा. जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ा, भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है. आखिरकार उन्होंने भी हिंदुत्व छोड़ दिया है. तो आगे जाकर देखते क्या. सोलापूरकर कुठे? जो महाराजांची उघड उघड एवढी बदनामी करतोय, म्हणजे गद्दार आपण तुम्हाला सहन होत नाही, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय. सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. तुम्हाला अधिकार काय कामरावरती कारवाई करण्याचा? म्हणजे तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेलात आदर्श? छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? खंडोजी खोपडेचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार, आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस करणार. हे जे काय ढोंग आहे ना, हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेलं हे अस्वस्थ सरकार आहे. यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण कधी खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाशी आहेत. नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी